आद्य शंकराचार्य हा ज्यांचा प्राण, भगवद्गीतेचे आचरण हे कर्म, समर्थांची स्पष्टोक्ती, माऊलींचा कनवाळूपणा, नाथांची रसाळवाणी, नामदेवांची विठ्ठल भक्ती आणि तुकोबारायांचे शब्दरूपी भांडवल, या सर्वांचं एका मुशीतून काढलेलं व्यक्तिमत्व म्हणजे डॉक्टर श्रीकृष्ण दत्तात्रय देशमुख. महाराष्ट्रातल्या कोकणचा रम्य प्रदेश हिरवाईनं नटलेला, मुंबईहून गोव्याला जाताना लागणाऱ्या इंदापूरपासून 15 किलोमीटरवर असणारं तळा हे एक छोटंसं गाव. शिवशाहीतल्या तळा किल्ल्याच्या पायथ्याशी वसलेल्या या गावातल्या छोट्या छोट्या वाड्यांमध्ये टुमदार कौलारू घरं आजही उभी आहेत. अशाच एका घरात 1934 साली डॉक्टर गंगाधर रघुनाथ देशमुख राहत होते. धीरज डॉक्टर असल्याने जवळच्याच अलिबागमधून वहिनी शारदाबाई दत्तात्रय देशमुख तळ्यात खास प्रसूतीसाठी दाखल झाल्या. 11 जुलै 1934च्या मंगलदिनी सकाळी 11:38 शारदाबाईंनी एका तेजस्वी बालकाला जन्म दिला. या बालकाचं श्रीकृष्ण असं नामकरण करण्यात आलं. पोस्टात नोकरीला असल्यामुळे वडील दत्तात्रयरावांच्या सारख्या बदल्या होत असत. त्यामुळे बाल श्रीकृष्णाचं प्राथमिक शिक्षण अंबेजोगाई, पालघर, नेवासे, अहमदनगर, हिंगोली यासारख्या विविध गावांमध्ये झालं. पण या बालकाला 4 भिंतींच्या शाळेपेक्षा ओढ होती ती डोंगर, दऱ्या, नद्या, झाडं आणि अथांग सागराची. बालपणापासूनच शरीरयष्टी दणकट, बुद्धिमत्ता कुशाग्र आणि स्वभाव खट्याळ होता. पाठची बहीण 2 वर्षांनी लहान असल्याने खोड्या काढण्यासाठी तीच सापडत असे. सर माझं नेहमी भांडणाचं जास्त हे असतं. भांडण झालं की तो हात हे करायचा, हात चालवायचा, कारण तो मोठा होता आणि जास्त म्हणजे आणि मी म्हणजे अशी अगदी आणखीन तोंडामध्ये बळबळ. त्यामुळे मग तो म्हणायचा तू मला खट्याळ म्हण. खट्याळ जर म्हणालीस तर म्हणजे त्याला ते मनापासून आवडायचं. अलिबागमध्ये असताना शाळा बुडवून मित्रांसोबत समुद्र किनाऱ्यावर फिरण्याचा नाद मुळातच निसर्गवेड्या असलेल्या श्रीकृष्णाला लागला. हे ध्यानी येताच वडिलांनी गावच बदलला. त्यानंतर वेगवेगळ्या गावातून शिक्षण सुरू ठेवून कोपरगाव इथून वयाच्या 17व्या वर्षी श्रीकृष्ण मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण झाला. आता प्रश्न होता तो महाविद्यालयीन शिक्षणाचा. आयुष्याच्या उत्तरार्धात परमार्थाच्या अवकाशात प्रचंड उंचीवर विहार करणाऱ्या तरुण श्रीकृष्णाला वैमानिक होण्याची इच्छा होती. पण आईचा याला विरोध होता. दुसरी इच्छा होती प्राध्यापक बनण्याची. मात्र प्रत्यक्षात वैद्यकीय व्यवसायात जाण्याचं ठरलं. तरुण श्रीकृष्णानं पुण्याच्या आयुर्वेद महाविद्यालयात 1951 साली प्रवेश घेतला. वैद्यकीय शिक्षण उत्तम सुरू झालं. पण त्याचबरोबर टेनिस, ब्रिज यासारख्या खेळांमध्ये उत्तम गती, साहित्य, चित्रकला यात विशेष नैपुण्य अशा चतुरस्त्र व्यक्तिमत्वामुळे श्रीकृष्ण कॉलेजात लोकप्रिय ठरला. तो एवढा मोठा आणि कॉलेजमधला म्हणजे हिरोच होता माझा. तो जे काय करेल ते सगळं उत्तमच असं त्यावेळेस होतं माझं. म्हणजे कॉलेजमधले त्याच्या सवयी, तो पांढरे कपडे घालायचा काय, पॅन्ट आणि शर्ट दोन्ही पांढरे म्हटल्यानंतर माझं असं मत होतं की ब्राऊन किंवा दुसरी कुठलीही पॅन्ट चांगली दिसत नाही माणसाला, पांढरी पॅन्ट आणि पांढरा शर्ट चांगला दिसतो. 1955 मध्ये DASF ही परीक्षा उत्तीर्ण करून श्रीकृष्ण आयुर्वेद डॉक्टर बनला. 4 वर्षाच्या अभ्यासक्रमात शस्त्रक्रिया आणि प्रसूतीशास्त्राचा उत्तम अभ्यास त्यानं केला. अहमदनगर जवळच्याच अकोले या गावी वैद्यकीय व्यवसायाचा शुभारंभही केला. अकोले इथल्या शाळेचे मुख्याध्यापक श्रीहरी फडके त्यांचे इथं शेजारी होते. 1958 साली दोन्ही घरच्या वडीलधारी मंडळींच्या इच्छेने डॉक्टर श्रीकृष्णचा वसुंधरा फडके या श्रीहरी फडके यांच्या मुलीशी विवाह संपन्न झाला. लग्नानंतर पुढच्याच वर्षी सरकारी नोकरी चालून आली. 1959 साली कोल्हापूरच्या सरकारी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये ते रुजू झाले. या ठिकाणी शस्त्रक्रिया आणि ॲनेस्थेशियाचा भरपूर अभ्यास केला. 1959 सालीच देशमुख कुटुंबाला पहिलं कन्यारत्न प्राप्त झालं. शस्त्रक्रिया, प्रसूती यात नैपुण्य प्राप्त झाल्यानंतर कोल्हापूर जिल्ह्यातल्या मुरगुड गावच्या सरकारी रुग्णालयात डॉक्टरांची 1962 साली बदली झाली. याच वर्षी
देशमुख कुटुंबाला दुसऱ्या कन्यारत्नाची प्राप्ती झाली. कालांतराने वैद्यकीय व्याप्तीत जाणवणारा सरकारी नोकरीचा अडसर दूर सारून डॉक्टरांनी आपलं स्वतःचं हॉस्पिटल मुरगुडात थाटलं. आता 14-14, 16-16 तास कामात जाऊ लागले. रात्री अपरात्री आलेल्यांसोबत रुग्णाच्या गावी पायपीट करणे आणि रुग्णाला तपासून बरा करणे असा उपक्रम नित्यनेमानं सुरू होता. रुग्णसेवा हीच ईश्वरसेवा मानून डॉक्टरांनी व्यवसाय कर्म केलं. सरकारी नोकरीतला कठीण केसेसचा अनुभव, पेशंटला दिलासा देणारी वागणूक, पेशंटकडे पैशाचा तगादा न लावण्याची वृत्ती या सद्गुणांमुळे डॉक्टर श्रीकृष्ण देशमुख हे आसपासच्या 250 गावांमध्ये जणू देवच मानले गेले. ते बांधगे म्हणून गाव शेजारी 5-6 किलोमीटर अंतरावर आहे तो. ते आम्ही रात्री पौर्णिमेचा दिवस होता आणि नदीला महापूर आलेला होता फार, आणि ते पेशंटला कुठल्याही परिस्थितीत जायला होता, गाडीची सोय नव्हती. आणि म्हणून आम्ही नावेतून जात असताना नाव बंद पडल्यानंतर साहेब स्वतः पोह जाऊन पलीकडे जाऊन त्या पेशंटची चौकशी करून परत ती बॅग न्यायला, तो गोळी न्यायला माझ्याकडे आला. ती बॅग घेऊन आम्ही पलीकडे त्यांच्या खांद्यावर बसून मी गेलो आणि साहेब स्वतः पोहून त्यांचं पेशंटचं चौकशी करून परत आम्हाला नावेपर्यंत आणून सोडून आम्ही परत इकडं सोनग्यापर्यंत आलो. देवच मानायचे. त्यांचा हात आपल्या अंगाला लागावा म्हणजे आपलं काहीतरी चांगलं होईल म्हणून लोक त्यांच्याकडून धनुर्वाताचं इंजेक्शन घेण्यासाठी यायचं. ते यूज टू पे 2 रुपये, त्यावेळी फक्त 2 रुपये घ्यायचं. धनुर्वाताचे इंजेक्शनचे 2 आणि दुसरी कुठली इंजेक्शन दिली तर 3 रुपये, एवढेच आमचे रेट. डिलिव्हरीचा आमचा रेट 30 रुपये होता. हे सांगितलं तर तुम्हाला आश्चर्य वाटतं. सिझेरियन 250 रुपयात करायचो. ट्रान्सफिलेक्टमी 50 रुपये. आता हे सगळे ऐकवणार सुद्धा नाहीत तुम्हाला दर 7,000, 10,000, 20,000 या कम्पॅरिझनमध्ये, पण त्यांची अशी स्टँडर्ड्स होती. आणि हे डीड अ व्हेरी क्वालिटी जॉब. असं काय नव्हतं की हे असे पैसे कमी घेतात म्हणून क्वालिटी नाही. दिवसभराच्या कामानंतर वेळ मिळाल्यास आपल्या ठराविक मित्रांबरोबर आध्यात्मिक चर्चा, चिंतन चाले. तर नित्यनेमाने रोज पहाटे उठून अध्यात्मशास्त्राचे वाचन, चिंतन आणि मनन चाले. एका बाजूला वेदांचे अखंड चिंतन सुरू असताना दुसऱ्या बाजूला प्रत्यक्षाचरणही वेदांनुसारच होत होते. याचंच फळ म्हणून डॉक्टरांच्या लेखणीतून देववाणी संस्कृतमधल्या उपनिषदांची ज्ञानगंगा मायबोली मराठीत ओवी रूपानं वाहू लागली. ईश, कठ, केन, मुंडक, मांडुक्य यासारखी दशोपनिषदे डॉक्टर काकांनी मराठीत आणली. वैद्यकीय सेवा कार्य आणि पारमार्थिक वाटचालीकडे डॉक्टरांचं संपूर्ण लक्ष असताना त्यांच्या सहधर्मचारिणी वसुंधरा देशमुख यांनी प्रपंचाची सर्व जबाबदारी उत्तमरित्या पेलली. स्नेहा आणि साधना या दोन्ही मुलींचे संगोपन, त्यांचं शिक्षण आणि संपूर्ण घराचं व्यवस्थापन त्यांनी एक हाती सांभाळले. म्हणजे अक्षरशः आईने आमच्यासाठी इतकं केलं. आईचं सुद्धा इतकं कौतुक आहे ना, ती इतकं घरातलं सगळं करायची बरं का. आणि ती पण असं म्हणजे हाताखाली नोकर नंतर होते सगळं. एक मुलगी होती, ती दिवसभर आमच्याकडे असायची बरं का, केरू म्हणून. आणि अक्षरशः म्हणजे आमचं इतकं केलं की ती आम्ही संध्याकाळी घरी आलो ना की ती गरम पाण्याचा टब आणणार, आम्ही अशा बसणार दोघीजणी अशा बरं का असे, आणि मग त्या गरम पाण्यात पाय बुडवायचे आम्ही, आणि मग ती आमचे पाय सोळायची अशी छान गरम पाण्याने, आणि ते नॅपकिननी पुसायचे, आणि मग तिने आम्हाला मोजे घालायचे बरं का. मोजे बूट घालायचे, छान तयार करायचं, आणि मग आम्ही खेळायला जाणार. असा रॉयल प्रकार होता. असे आम्ही हिंडत होतो, खेळत होतो, बाहेरही जात होतो. अगदी आत्ता तुम्हाला काका दिसतात त्या चॅनलाइजमध्ये आम्ही नव्हतो. अगदी वेगळ्या नेहमी तुम्ही सगळे आपण असतात तशा ह्याच्यात होतो. मग तो सत्संग वाढला आणि त्यामुळे इकडची आध्यात्मिक प्रगती वाढली. मग हे प्रपंचाचं हे प्रोफेशन, तरी प्रोफेशन पूर्ण करायला पाहिजे ना, मुलींची जबाबदारी. एकूण आपण प्रपंच मांडला की तो तडीच नेला पाहिजे, हे होतंच ब्रीज त्यांच्या ह्याच्यात. संत आनंदाचे स्थळ, संत सुखची केवळ, नाना संतोषाचे मूळ, ते हे संत श्रीमंत. या उक्तीप्रमाणे अनेक संतांचा आनंददायी सहवास डॉक्टर काकांना घडला. श्री वरदानंद भारती म्हणजे अनंतराव आठवले तर महाविद्यालयात डॉक्टर काकांचे शिक्षकच होते. कर्नाटकातल्या मुरगोडच्या श्री चिदंबर स्वामी यांच्या आज्ञेने डॉक्टर काकांनी दशोपनिषदांवर मराठीतून टीका लिहिली.
श्री विश्वंभर महाराजांच्या कृपाशीर्वादाने ब्रह्मसूत्रांचं विवरण केलं. कर्नाटकमधल्या आदमापूरचे संत श्री बाळूमामा धनगर यांची मनोभावे शुश्रूषा त्यांनी केली. संत बाळूमामांमुळे जीवनातलं श्रेयस आणि प्रेयस मिळाल्याची स्वतः डॉक्टर काकांची धारणा आहे. श्री शंकर महाराज खंदारकर या थोर विभूतीनं एप्रिल 1975 मध्ये डॉक्टर काका आणि सटाले गुरुजी या आध्यात्मिक मैत्रीच्या धाग्यात बांधलेल्या 2 मित्रांना अनुग्रह दिला. मूळच्या नांदेड जिल्ह्यातल्या कंधार गावचे वारकरी संप्रदायातले शंकर महाराज पंढरपूरला स्थायिक होते. अंतःकरणात विठ्ठल भक्ती, संस्कृत भाषेवर प्रभुत्व, वेद वाङ्मयाचं अनुभवसिद्ध ज्ञान, सडेतोडपणा आणि स्पष्टवक्तेपणा या त्यांच्या गुणांमुळे तुकाराम बीजेचा जन्म असलेल्या शंकर महाराजांना खुद्द तुकोबारायांचाच अवतार मानलं जाईल. महाराजांच्या चातुर्मासातल्या प्रवचनांना मठात, मठाबाहेरच्या झाडावर, समोरच्या गच्चीवर, मिळेल त्या जागेवर बसून लोक ऐकत असत. डॉक्टर काकांचा महाराजांशी प्रथम परिचय झाला तो महाराजांनी लिहिलेल्या सार्थ श्री तुकाराम गाथा या ग्रंथावरून. कालांतराने महाराजांची प्रवचने ऐकण्यासाठी डॉक्टर काका आणि सटाले गुरुजी पंढरपूरला जात असत. तुकाराम महाराजांचा गाथा जो आहे नाही, गाथा भाष्य, हे याने अंबाबाईच्या मंदिरामध्ये ते अभंगाचा अर्थ सांगायला सुरुवात केली. आणि अर्थ सांगता सांगता तो अर्थ आम्हा दोघांना इतका भावला, इतका परफेक्ट महाराजांच्याकडे आता जायचं. आणि मग त्याच्यातून आम्ही वारकरी झालो. वारकरी झाल्यानंतर महाराज म्हणजे इकडे तिकडची थांबली गेली आणि मग सगळं ठरलं गेलं. व्रत ठरलं, एकादशी ठरली, श्री गुरुजी श्रद्धा ठरली, पांडुरंग दैवत ठरलं. असं ठरून तिथून मात्र आध्यात्मिक जीवनाला विशिष्ट प्रकारची गती लागली. जे करेल त्यामध्ये यश येऊ लागलं. जे अपयश कशात नाही, यश म्हणजे आत्मिक समाधान मिळू लागलं. पैसा अडका नव्हता, जीवाला शांतपणा, मार्ग वेगळा, हाव नाही, असं शांतपणा. त्यांना भेटा त्यांना भेटा असं नाही, असं राहिलं नाही. पहिलं उपनिषद जे त्यांनी लिहिलं ते मुंडक उपनिषद लिहिलं पहिलं, आणि मग ईशावास्य वगैरे अशी आणि मग पूर्ण अगदी त्यांनी आज झोपूनच दिलं. मग कंधारकर महाराज भेटले. मग त्यामुळे वृत्ती जी माणसाची बहिर्मुख असते ती एकदम अंतर्मुखच झाली वृत्ती. म्हणजे हे सगळं नंतर पुढचा हा आता वटवृक्ष पसरल्यावर तेव्हा ते प्रॅक्टिस करत होते, त्याने एकीकडे लिहित होते. तर ते हा कृपाप्रसाद, हा गुरुप्रसाद आहे. गुरुप्रसादामुळे त्यांना ती वृत्ती त्यांची पालटली. तेथे माझी हरिवृत्ती राहो, ती हरिपाशीच राहिली आणि त्यातनं ती प्रज्ञा आली. म्हणून लिखाण आता इतकं होत आहे, आता इतका विस्तार. सगळे तुम्हाला जी हल्ली क्युरिओसिटी आहे की कशी घडली, आम्ही तसे कसं पडू, पण हे ईश्वराची योजना असते. डॉक्टर काकांना महाराजांचा प्रत्यक्ष सहवास कमीच लाभला. वयाच्या 62व्या वर्षी क्षयरोगाने महाराजांवर घाला घातला. जाता जाता महाराजांनी आपला आध्यात्मिक वारसा आणि लौकिकातली मठाची जबाबदारी डॉक्टर काकांवर सोपवली. परंतु पुत्र हाच खरा उत्तराधिकारी असल्याची भावना ठेवून काकांनी मठाची जबाबदारी महाराजांचे पुत्र श्री साधू महाराज यांचे हाती सुपूर्द केली. मात्र माघी वारीच्या वेळी डॉक्टर काका 9मी ते द्वादशी या दिवशी मठात नित्यनेमाने उपस्थित राहू लागले. श्री गुरूंची सेवा म्हणून प्रवचनं, माळ देणे इत्यादी कार्यक्रमात भाग घेऊ लागले. माघवारीला जेव्हा डॉक्टर येतात तेव्हा निस्वार्थ बुद्धीने ते महाराजांची सेवा, प्रवचन, ज्ञानेश्वरीवर असं वाटतं की महाराजांचंच आपण ऐकायला लागलो असं एक श्रोत्यांना वाटतं. आणि समुदाय पण, शिष्यवर्ग त्यांचा पण खूप असतो आणि आमचे पण वारीला आलेले लोक असतातच मठामध्ये. मला एक त्यांच्यामध्ये साम्य वाटतं महाराजांमध्ये आणि डॉक्टरांमध्ये, की आमचे महाराज जसे शांत होते तसे ते पण खूप शांत आहेत आणि आबोल आहेत. आध्यात्मिक कार्याची व्याप्ती डॉक्टर काकांनी हळूहळू वाढवत नेली. 27 वर्षे निष्काम भावनेनं केलेलं रुग्णसेवेचं वेदविहित कर्म गाठीशी होतं. वयाच्या 52व्या वर्षी 1986 साली डॉक्टर काकांनी आपला दवाखाना आणि प्रॅक्टिस डॉक्टर श्रीकांत कुलकर्णी या आपल्या साथीदाराच्या हाती सुपूर्द केली. मी जरा पहिल्यांदा रिलक्टंट होतो ते जबाबदारी स्वीकारायला. देशमुख साहेब म्हणजे वडाचं झाड आहे, अजूनही आहेच ते, त्यावेळी तर होतं. त्यांच्या स्टँडर्डप्रमाणे मला जमेल का, त्यांच्या
त्यांचे स्टँडर्ड्स फार हाय होते. आणि ॲज अ डॉक्टर तुम्ही आता सगळे लोक तत्वचिंतक म्हणून ओळखतात, डॉक्टर म्हणून ते खूप मोठे होते. त्याने केलेल्या सर्जरीज, त्याने केलेली डायग्नोसिस, पेशंटबरोबर त्यांची वागण्याची पद्धत, हे सगळं इतरांच्यापेक्षा खूप वेगळं होतं. एखाद्या पेशंटचं बिल 1000 रुपये जरी झालं, त्याच्यानं 5 रुपये जरी झाले तरी ते खिशात ठेवायचे तो जा म्हणतात. अशा व्यक्ती मी नाही पाहिला, यामुळे भारावून मी गेल्यासारखा झालो तो हे खरं आहे. पण माझा अनुभव असा होता की ते जे बोलायचे तसंच वागायचे. त्याने नुसतं जगाला तत्त्वज्ञान शिकवलं, तत्त्वज्ञानाप्रमाणे ते वागायचे. कुणाला कधी ओरडलेले मी नाही पाहिलेले. व्यवसाय कर्म संपवल्यानंतर गुरु आज्ञेनं स्वीकारलेलं प्रबोधन कार्य आणखी वेगात सुरू राहिलं. वेद, उपनिषद, श्रीमद भगवद्गीता आणि संत वाङ्मयातील अलौकिक विचारगंगा सामान्यांपर्यंत आणून पोहोचवायची. मोक्षप्राप्तीसाठी प्रामाणिक साधक तयार करायचे. सकामता आणि यांत्रिकता यात बंदिस्त झालेला परमार्थ मार्ग मोकळा करायचा आणि लोकांना शुद्ध भक्ती परमार्थाच्या वाटेवर वळवायचं, हे व्रत परमपूज्य डॉक्टर काकांनी अंगीकारलं. उच्च विद्याविभूषितांपासून अल्पशिक्षितांपर्यंत बंधू भगिनी सर्व वयांचे असे बहुसंख्य शिष्य आहेत, साधक आहेत की जे काकांच्या ठिकाणी त्यांना गुरु म्हणून त्यांच्या पायी नतमस्तक झाले आहेत. ते स्वतःचं जीवन धन्य झालंय असं समजतात. त्यांना सद्गुरूंच्याकडून काय लाभ झालेला आहे याचा जेव्हा आपण विचार करतो ना, तेव्हा असं लक्षात येईल ते काकांच्या शिष्य परिवारात येण्याच्या पूर्वी त्यांचं चांचल्य त्यांना 5 मिनिटही स्थिर बसू देत नव्हतं. पण आता ते यांच्या अनुग्रहित झाल्यापासून त्यातले काही जण 2-2 तास स्वतःची स्थिर बैठक सांभाळत आहेत. आणि इतकं काही सांगायचं, आनंद वाटतो मला, अभिमानही वाटतो की ते त्यातील बरेच जण सोहम ध्यानापर्यंत हे आपली वाटचाल करून पोहोचले आहेत. डॉक्टर हे स्वतः वारकरी संप्रदायाचे आहेत, पण वारकरी संप्रदायात राहून सुद्धा त्यांनी समर्थ संप्रदायाचा उत्तम अभ्यास केला आहे आणि ह्या 2 संप्रदायांची संधी उत्तम प्रकारे साधलेली आहे. ते वारकरी संप्रदायात ज्ञानेश्वरीवरती उत्तम बोलतात. समर्थ संप्रदायात आले की दासबोध, मनोबोध, आत्माराम या ग्रंथांती उत्तम बोलतात. त्यामुळे त्यांची वेदांत मांडण्याची जी पद्धती आहे ती उत्तम असल्यामुळे ते दोन्ही संप्रदायात खूप मोठे महात्मे म्हणून समजले जातात. परमार्थ प्रवास हा अंतरंगीचा असतो, त्यात बाह्य रूपात मिरवण्यासाठी काहीच नसतं. त्यामुळे ढोंगीपणाला इथं जराही वाव नसतो. डॉक्टर काका प्रवचनांच्या माध्यमातून विनोदाच्या सहाय्याने साधकांचे दोष दाखवून त्यांचा आध्यात्मिक प्रवास सोपा करत आले. आध्यात्मिक विचारांचं परिशीलन करता यावं म्हणून उपयुक्त अशी ग्रंथसंपदा डॉक्टर काकांनी निर्माण केली आहे. 1975 पूर्वीच त्यांनी ईशावास्योपनिषदावर मराठीत ओवीबद्ध टीका लिहिली. पुढे यथावकाश दशोपनिषदांवरही टीका लिहिल्या. पंचदशी या वेदांत प्रकरण ग्रंथावर विवरण ग्रंथ लिहिला. श्रीमद दासबोध, विवेक सिंधू यासारख्या ग्रंथांवरही सार्थ सटीक विवरण लिहिलं. अनुग्रह, साधक बोध, अध्यात्म आणि जीवन, आत्माराम, दासबोध चिंतनिका, साधक सोपान यासारखे ग्रंथ, पावा यासारखा काव्यसंग्रह आदी 27 ग्रंथांची निर्मिती डॉक्टर काकांनी आजवर केली आहे. ऋषीमुनी पूर्वी गुरुकुलात ब्रह्मजिज्ञासूंसाठी अखंड ज्ञानसत्रे चालवत असत. आधुनिक काळातली बंधने ध्यानात ठेवून डॉक्टर काकांनी आजच्या काळात 3 ते 5 दिवसांची अनेक निवासी ज्ञानसत्रे आजपर्यंत चालवली. पत्राद्वारे दासबोध अभ्यासक्रमांची महाशिबिरे असो अथवा अद्वैत मकरंद, श्रीमद भगवद्गीतेतला कर्मयोग, आत्मबोध, प्रबोध सुधाकर यासारख्या ग्रंथांवर घेतलेले आध्यात्मिक अभ्यासवर्ग असोत. वेदांत जिथे नुसता ऐकायला मिळणे अवघड, तिथे परमपूज्य डॉक्टर काका आणि परमपूज्य मंदाताई गंधे या 2 आचार्यांनी त्याचा नेटका अभ्यास जिज्ञासूंना घडवला. परमपूज्य डॉक्टर काकांच्या विषयी बोलायचं ना म्हणजे त्यांची वाणी आणि त्यांची लेखणी एकाच सामर्थ्याने चालू आहेत. किती प्रवचने एखाद्याने करावी आणि किती ग्रंथ लिहावे हे प्रत्यक्ष पाहावं म्हणजेच लक्षात येण्यासारखं आहे. काका मुळामध्ये ज्ञानयोगी आहेत.
अद्वैत वेदांत हा त्यांचा विषय आहे आणि म्हणून त्यांचं प्रवचन परमार्थातल्या कोणत्याही विषयावर ठेवलं तरी ते अद्वैत तत्वज्ञानाची त्याच्यामध्ये हळूवार पेरणी केल्याशिवाय सोडित नाही. वरवर पाहता डॉक्टर काका हे ज्ञानमार्ग सांगणारे ज्ञानमार्गी महापुरुष. त्यांचा आणि भक्तिमार्गाचा काय संबंध असणार असा विचार मात्र चुकीचाच ठरतो, कारण त्यांच्या अंतःकरणाचा भक्ती हाच स्थायीभाव आहे. एकट्या भक्तीने मोक्षप्राप्ती होणार नाही, परंतु भक्तीशिवाय परमार्थात एक पाऊलही पुढे पडणार नाही असा डोळस भक्तीचा एक नवा मंत्रच डॉक्टर काका देतात. सागराची खोली जितकी अथांग तितकीच डॉक्टर काकांच्या ज्ञानाचा परीघ अगाध. त्यांच्या सहवासात येणारा प्रत्येक जीव त्या ज्ञानरूपी सागरात कधी खोलवर बुडी मारून येतो हे त्याचं त्यालाच उमगत नाही. म्हणजे अध्यात्म म्हणून पूर्वी आम्हाला काही फारशी माहिती, ब्राह्मण पूजा म्हणजे अशा गोष्टीकडं थोडं घरात कल होता, पण अध्यात्म म्हणून असं काही सांगणारी कोण व्यक्ती नव्हती. माझा पहिल्यापासून विरोध म्हणजे हे कुणाच्या तरी मार्फत काहीतरी करणे, नवस बोलणे, हा कुणास ठाऊक, हा उपजात माझा गुण आला म्हणा किंवा काहीतरी हे होतं. बहुतेक राजकारणातली लोक अशी माणसं खूप हुडकत असतात, कोणतरी बाबा, कोणतरी बुवा. अनेक लोकांनी इकडं जा तिकडं जा म्हणून मला सांगितलंही होतं, पण कधीही मी कुणाकडेही कधीही गेलो ते मला आकर्षण वाटलं नाही. वैयक्तिक कामाकरता कुणाला तरी जाऊन भेटायचं आणि त्यानं आपल्यावर. त्याच्या उलट ज्या वेळेला डॉक्टर साहेबांच्यावर बोलायला लागलो त्यावेळेला हा फरक जाणवायला लागला. जीवनच कसं जगावं, समाजात कसं जगावं, जीवन चांगलं कसं राहावं, आनंदी कसं राहावं, सुखी कसं राहावं. म्हणजे त्याच्यामध्ये अमुक करा म्हणजे अमुक मिळेल हा जो ट्रेड ऑफ असतो तो कधीही नव्हता. पण असं जर तुम्ही राहिला, संसार करावा लागेल, संसारात राहून अध्यात्म कसं आचरणात आणायचं, प्रॅक्टिस करायचं, संसारात अडचणी कशा येतात त्याच्यावर मात कशी. मग डॉक्टरांची सांगण्याची खूबी फार चांगली आहे. काही विनोद घालतात, काही स्वतःचे अनुभव सांगतात आणि ते लोकांना खूप पटतात. आपल्या बायकांच्या डोक्यांमध्ये एकच असतं की आपल्या घरातलं वळण, आपल्या मुलांचं वळण आणि आपल्या घरातलं जे टेक्स्चर असतं, आपली सारखी धडपड असते की ते नेहमी चांगलं असावं, पण आपलं चालत नाही काही. आणि आपण सांगायला गेलो की पटतही नाही. तर प्रत्येक घरात डॉक्टर देशमुख जर का गेले तर बाई आपल्यासारख्या स्त्रिया लोकांचं जे एक म्हणणं असतं ते फार लवकर पटतं. आणि एक घरामध्ये जो एक बदल काढायचा असतो, आपले किती वर्ष जातात ते बदल तयार करायला. तर जर का डॉक्टर देशमुखांचा सहवास लाभला तर घरचा पुरुष, घरची मुलं ते सगळीच बदलतात. गुरुकृपा तेची किल्ली, जेणे बुद्धी प्रकाशली, द्वैत कपाटे उघडली ये कसरी, असे संत रामदास दासबोधात म्हणून गेले. आत्मज्ञान हेच ज्यांचं अस्तित्व, ज्ञानदान हे ज्यांच्या जीवनाचं ध्येय, असे डॉक्टर काका साधकांच्या आत्मिक उन्नतीसाठी अविरत ज्ञानदान करत आहेत. या ज्ञानात वैराग्याची बैठक आहे, भक्तीची तैलवत धार आहे, साधकांचं जीवन विशिष्ट उंचीवर नेऊन ठेवायची कुवत आहे, तर धर्मशास्त्रातले कालबाह्य विचार, अनिष्ट रूढी आणि परंपरा तोडण्याचं धारिष्ट्यही याच ज्ञानात आहे. साधक जीवाने आपलं जीवन अत्यंत आनंदात कसं जगायचं याची कला म्हणजे परमार्थ. या कलेची गुरुकिल्ली आपल्या हाती देण्याचं काम परमपूज्य डॉक्टर काका सहजपणे करतात. माणसाच्या जीवनाची कृतार्थता आपलं कर्म व्यवस्थित करून मुक्त होण्यामध्ये आहे. आणि मोक्षासाठी जी साधना करावी लागते त्या साधनेचं स्वरूप असं आहे की साधकाचा जो जीव आहे तो जीव आत्मस्वरूपाशी एकरूप झाला पाहिजे. आणि ज्या वेळेला जीव आत्मस्वरूपाशी एकरूप होतो त्यावेळेला त्या साधनाला कृतार्थता येते किंवा ते साधन पूर्ण झालं असं म्हटलं जातं. आणि यासाठी वेदोविहित निष्काम कर्म, जसं शास्त्रात सांगितले तसं कर्म निष्काम बुद्धीने केलं पाहिजे.
शास्त्रात सांगितलेली उपासना ती निष्काम बुद्धीने केली पाहिजे आणि श्रीगुरूंच्या आशीर्वादाने किंवा त्यांच्या कृपेने चित्ताचा चैतन्यातलं झाला पाहिजे. अशा प्रक्रिया पूर्ण झाल्या की साधक जो असतो तो जीवनमुक्त होतो. आणि अशी जीवनमुक्त स्थिती जी आहे ही साधकासाठी कृतार्थतेची एक भूमिका आहे आणि अशी भूमिका सर्वांनी प्राप्त करावी असा सर्व वेदांत शास्त्राचा अध्यात्मशास्त्राचा आपल्याला संदेश आहे. चरण गहिये श्री कृष्ण शरण गहिये श्री कृष्ण चरण गहिये श्री कृष्ण शरण गहिये कृपा सरोवर कमल मनोहर कृपा सरोवर कमल मनोहर कृष्ण चरण गहिये श्री कृष्ण शरण गहिये श्री कृष्ण शरण गहिये श्री कृष्ण शरण गहिये पुरुषोत्तम राधावर लीला पुरुषोत्तम राधावर राधा माधव भव बाधा हर राधा माधव भव बाधा हर शरणागत रहिए शरणागत रहिए कृष्ण शरण गहिये श्री कृष्ण शरण गहिये कृपा सरोवर कमल मनोहर कृपा सरोवर कमल मनोहर कृष्ण चरण गहिये श्री कृष्ण शरण गहिये शरण गहिये श्री कृष्ण शरण